वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आमच्या कॉलेजमध्ये प्रथम सत्र परीक्षा झालेल्या होत्या. त्याच्या काही प्रश्नपत्रिका मी तुम्हाला दिलेल्या आहेत. आता नवीन प्रश्नपत्रिका मिळाल्यात, त्या पाहूया आपण. विषय राज्यशास्त्र, इयत्ता 11वी कला, 50 गुण आहेत आणि 2.5 तास वेळ आहे. प्रथम सत्र परीक्षेची ही प्रश्नपत्रिका आहे. एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून अभ्यास करा. स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या. मला वेळ मिळेल तेव्हा याची उत्तरपत्रिका मी तुम्हाला देणार आहे. सूचना महत्त्वाच्या आहेत, वाचायच्या आणि फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. 2. उजव्या बाजूचे अंक गुण दर्शवतात. आणि 3री महत्त्वाची सूचना, प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नवीन पानावर करावी. म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा असे जे मुख्य प्रश्न असतो तो नवीन पानावर घ्यायचा आहे. चला तर पाहूया. इयत्ता 11वी कला शाखेची राज्यशास्त्र या विषयाची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका, याची उत्तरपत्रिका मी लवकरच तयार करून देईन. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे मी उत्तराचा व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. प्रश्न पहिला अ. कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 3 गुण आहेत. 1. टिंबटिंब हा राजकीय समतेचा पाया असतो. पर्याय: राजेशाही, हुकुमशाही, लोकशाही, अधिकारशाही. योग्य उत्तराचा पर्याय निवडायचा, रिकाम्या जागी लिहायचा आणि वाक्य पूर्ण लिहायचं. रिकामी जागा आहे तिथे उत्तर लिहून त्याच्याखाली 2 रेषा मारायच्या, नंतर एक ओळ सोडायची आणि मग दुसरं विधान लिहायचं. टिंबटिंब या देशाचे संविधान लिखित आहे. पर्याय: भारत, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स. योग्य उत्तर लिहायचं, पुन्हा एक ओळ सोडून पुढचं विधान लिहायचं. इसवी सन 1885 टिंबटिंब या राजकीय पक्षाची स्थापना झाली. पर्याय: इंडियन नॅशनल काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष, भारतीय जनता पक्ष, बहुजन समाज पार्टी. 3 पैकी 3 सोडवा. ब प्रश्न आहे पहिल्यातलाच. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 3 गुण आहेत. 1. अमेरिकेत स्त्रियांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. त्याचं उत्तर निवडायचं आहे. 1918, 1920, 1922 यापैकी योग्य उत्तर निवडायचं. 2. संयुक्त राष्ट्रांनी मानवी हक्कांचा जाहीरनामा घोषित केला. कारण. 3 पैकी योग्य कारण निवडायचं. पहिलं कारण आहे अमेरिकेतील कृष्णवर्णियांचा दर्जा समान करण्यासाठी. 2. भारतातील जातीभेद संपुष्टात आणण्यासाठी. 3. नैसर्गिक आणि नागरी हक्कांचा समन्वय साधण्यासाठी. योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण लिहायचं. 3. संविधान हा एक जिवंत दस्तऐवज आहे. कारण. 1. तो मानवनिर्मित आहे. 2. लोकशाही त्याचा आत्मा आहे. 3. बदलत्या परिस्थितीनुसार त्यात दुरुस्ती करण्याची तरतूद असते. योग्य पर्याय निवडायचा आहे. क प्रश्न आहे. दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहायची. 3 गुण आहेत आणि 3 संकल्पना लिहायच्यात. 1. मानसिक पातळीवर ऐक्याची भावना, इथे संकल्पना लिहायची. 2. मोक्ष किंवा पूर्वजन्माच्या चक्रातून सुटका, इथे उत्तर लिहायचं. 3. आर्थिक शोषणाचा अभाव, इथे उत्तर लिहायचं. 3 पैकी 3 सोडवा. पुढचा प्रश्न आहे. दिलेल्या गटात न बसणारा शब्द ओळखावं लिहा, म्हणजे चुकीचा विसंगत घटक ओळखायचा आहे. 3 गुण आहेत. 3 गट आहेत. 1. शिवसेना, जनता दल, रिपब्लिकन पक्ष, भाजप. 2. राष्ट्रपती, प्रधानमंत्री, नोकरशाही मंत्रिमंडळ. 3. नैसर्गिक न्याय, सामाजिक न्याय, धार्मिक न्याय, वैधानिक न्याय. योग्य उत्तर निवडायचं, लिहायचं. म्हणजे गटात तो बसत नाही आहे शब्द, विसंगत आहे असा ओळखायचा आणि लिहायचा. प्रश्न दुसरा. खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. 4 गुण आहेत आणि विषय दिलेला आहे समतेचे 4 प्रकार लिहायचे. ते 1, 2, 3 आणि 4. 4 प्रकार लिहायचे. 4 गुण आहेत समतेचे प्रकार. पुढचा प्रश्न आहे तिसरा. खालील विधाने चूक की बरोबर ते कारण लिहा. कोणतेही 3 सोडवायचे 5 पैकी आणि 6 गुण आहेत. म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण. चूक आहे की बरोबर आहे हे ओळखायला 1 गुण आणि त्याचं स्पष्टीकरण लिहायला 1 गुण. म्हणजे असं 2 गुणाचा एक प्रश्न. 1. अमेरिकेमध्ये संसदीय शासन पद्धती आहे. 2. लोकप्रशासन या विद्याशाखेचा जन्म भारतात झाला. 3. दबाव गट हे राजकीय पक्षांपेक्षा भिन्न आहेत. 4. मध्ययुगात प्रतिनिधी सभा निर्माण करण्यात आली. 5. मानवनिर्मित विषमता कमी करता येते. 5 पैकी 3 सोडवा. 6 गुण आहेत. महत्त्वाची सूचना. इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर मी पोस्ट केलेले आहेत. ते पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा जरूर पहा. प्लेलिस्ट पाहिली म्हणजे तुम्हाला कळेल की कोणत्या विषयाचा आपल्याला व्हिडिओ उपयोगी आहे.
प्रश्न चौथा, खालील विषयावर तुमचे मत 25 ते 30 शब्दात लिहा. कोणतेही 2 सोडवायचे. 3 पैकी 8 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. 1. सामाजिक समतेमध्ये जातीभेद अडथळा ठरतो. 2. अध्यक्षीय पद्धत योग्य की संसदीय शासन पद्धत योग्य, यावर चर्चा करा. 3. मतदारांना मतदानासाठी कशा प्रकारे प्रोत्साहित करता येईल यासाठी उपाय सुचवा. 3 पैकी 2 सोडवा. स्वमत लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 5. खालील प्रश्नांची उत्तरे 80 ते 100 शब्दात लिहा. कोणतेही 2 सोडवायचे. 10 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. 1. लोकप्रशासनाची व्याप्ती स्पष्ट करा. 2. प्रतिनिधीच्या विविध पद्धती स्पष्ट करा. 3. समतेचे महत्त्व विशद करा. आणि 6वा शेवटचा प्रश्न आहे, दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे 150 ते 200 शब्दात उत्तरे लिहा. कोणतेही 2 पैकी 1 सोडवायचा आहे. 10 गुण आहेत. दीर्घोत्तरी प्रश्न. 1. संविधान व संविधानातील परस्पर संबंधी घटक स्पष्ट करा. मुद्दे दिलेले आहेत. संविधानाचा अर्थ, नियमांचा संच, अधिकारांचा संच, उद्दिष्टे व मूल्यांचा संच. दुसरा प्रश्न आहे, राज्य म्हणजे काय ते लिहून राज्याचे पुढील घटक स्पष्ट करा. लोकसंख्या, भूप्रदेश, शासनसंस्था, सार्वभौमत्व. दोन्हीपैकी 1 सोडवायचा. 10 गुण आहेत. इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर तुम्ही पाहू शकता. या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.